नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ खूप छोटा पण महत्त्वपूर्ण असा होणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत ब्लाऊजला परफेक्ट अशी बाही कशी जोडायची आणि परफेक्ट फिटिंग कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। तर इथे बघा, हा जो आहे तो बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट मी इथं जोडून घेतलेला आहे। पूर्ण ब्लाऊज म्हणजे फक्त बाही जोडायची बाकी आहे, पूर्ण ब्लाऊज मी इथं रेडी करून घेतलेला आहे। आणि या ज्या ब्लाऊजचे तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओमध्ये सगळे छोटे छोटे पार्ट्स तुम्हाला बघायला भेटतील। म्हणजे ते तुम्ही बघा, ब्लाऊजला इनविजिबल असं शोल्डर जोडलेलं आहे, जेणेकरून आपल्या इथं शोल्डरमध्ये हे जे मार्जिन असतं ते दिसतं, ते इथं तुम्हाला दिसणार नाही। त्याचप्रमाणे गळ्याला सरळ पट्टी कशी लावायची, जेणेकरून आपल्या गळ्याला म्हणजे सरळ पट्टीमध्ये फिनिशिंगमध्ये गळा कसा तयार करायचा ते पण, आणि बऱ्याच असे छोटे छोटे टिप्स तुम्हाला शॉर्ट्समध्ये बघायला भेटतील। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। तर चला, मी आता तुम्हाला सांगते ब्लाऊजला परफेक्ट अशी बाही कशी जोडायची। तर बाही जोडायच्या अगोदर आपल्याला काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या। तर इथे बघा, आपण आता पुढचा आणि पाठीमागचा भाग जोडून घेतलेला आहे। ओके, तर जेव्हा पण आपण बाही जोडतो त्यावेळेस आपल्याला चेक करायचं, इथे शोल्डरचे हे जे आपले पुढचा आणि पाठीमागचा भाग आहे तो कमी जास्त आहे का। थोडाफार कमी जास्त असेल तो आपल्याला लगेच इथं कट करून घ्यायचा आहे। इथे बघा, माझं थोडासा जास्त आहे, तर तो आपण कट करून घेणार आहोत। आणि त्याच्या अगोदर पण इथून बघा, आपलं 2 इंचापर्यंत इथं पण सरळ आणि इथून पण 2 इंचापर्यंत असं हे जे आहे ना आपलं स्ट्रेट असलं पाहिजे। ओके, तर इथे बघा, तर थोडंसं कमी जास्त आहे, इथं आपण ते कट करून घेऊया। ब्लाऊज मध्ये याच्या फिटिंगचे छोटे छोटे टिप्स असतात ना, असतात खूप छोट्या, पण यानेच खूप सारा फरक पडतो। त्याच्यामुळे ब्लाऊज आपण जेव्हा आपण फिटिंग करतो किंवा बाही जोडतो त्यावेळेस याच्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या लक्षपूर्वक करायच्या। त्याच्यानंतर आता आपल्याला बाही जोडायला घ्यायची। तर बाही जोडताना हा आहे आपला पुढचा भाग। ओके, मग जेव्हा आता आपण ह्या दोन बाही जोडलेल्या असतात, तर बाही जोडलेल्या असतात अशा ठेवून बघायच्या। आता आपल्याला आता मी बरेच वर्ष झालं काम करते, त्यामुळे असं मला बघितलं की समजतं की कुठली पुढची आणि कुठली पाठीमागची। तर हा आहे आपला पुढचा भाग आणि हा आहे पाठीमागचा भाग। पण जे नवीन शिकणारे असतात त्यांना समजत नाही, अशा वेळेस काय करायचं, जी आपण बाही जोडलेली असते त्या अगोदर अशी व्यवस्थित इथे बघा अशा प्रकारे ठेवून घ्यायची। आणि ठेवून घेतल्याच्या नंतर हा जो खोलगट भाग आहे आपला तो पुढचा आहे, मग त्याला चॉकने असं निशाण करून घ्यायचं की हा जो भाग आहे तो आपला खोलगट आहे। मग तो आपल्याला असा ठेवला तर हा भाग कुठे येतोय, पाठीमागे येतोय, म्हणजे ही बाही ह्या साईडसाठी नाहीये। तर ही जी दुसरी बाही आहे ती आपली ह्या बाजूसाठी येणार आहे। तर ही पण बाही तशीच करायची आपल्याला। सगळ्यात अगोदर अशी व्यवस्थित सरळ पकडायची, कारण बाही पण जोडताना आपली कमी जास्त होत असते। शिलाईमध्ये कमी जास्त गेलं की बाही कमी जास्त होते, त्यामुळं आपल्याला जोडायच्या अगोदर चेक करायचे। तर इथे बघा, माझी पण बाही कमी जास्त झालेली आहे। तर आपल्याला काय करायचं, हा जो पुढचा भाग आहे तर सगळ्यात अगोदर आपण इथं मार्किंग करून घेऊ, हा पुढचा भाग आहे असं समजतं। त्याच्यानंतर बाही जोडायच्या अगोदर हे जे आपल्याला कमी जास्त झालेलं असतं ते इथे एकसारखं करून घ्यायचं। आणि कुठपर्यंत कमी जास्त करायचे, तर फक्त आपल्या फिटिंगचं जेवढं मार्जिन असतं तिथपर्यंतच, इकडे वरती आपल्याला अजिबात काही करायचं नाही। त्याच्यानंतर इथे बघा, मध्ये असा नॉच मारून घ्यायचा, म्हणजे आपल्याला इथूनच बाही जोडायला चालू करायची आहे। आता हे जे आपण नॉच मारलेलं आहे इथे दिसतंय का, इथे ते बरोबर आपलं ही जी शोल्डरची शिलाई आहे ना जोड दिलेला, ते बरोबर इथे ठेवायची। तुम्हाला डायरेक्ट जर मधून बाही जोडायला जमत असेल तर मधून जोडायची, नसेल जमेल तर तुम्हाला अजून एक सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला। तर इथे बघा, असे टाचणे असतात ना तुमच्याकडे, पिन सुई काही असेल तरी चालेल, ते इथे बघा अशा प्रकारे लावून ठेवायची। ओके, त्याच्यानंतर इथे बघा अशा बोटाने चेक करायचं बरोबर, अशी पूर्ण बाही व्यवस्थित अशी चेक करून घ्यायची आणि मग इथून शिलाई मारायची। तर इथे आपली बाही परफेक्ट आहे। कमी जास्त असेल तरी पण तुम्हाला मग अगोदर समजेल की आपली बाही कमी आहे किंवा जास्त आहे। ओके, तर इथे बघा, नंतर आता आपल्याला शिलाई मारायला चालू करायचं आहे। आणि व्यवस्थित असं दोन्ही पण पार्ट एकसारखे पकडून असं मागे पुढे होऊन द्यायचं नाही, एकदम सरळ पकडून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे।
म्हणजे बाही जी आहे ती आपल्याला एकदम शरीरामध्ये एकदम परफेक्ट बसते. इथे बघा आपण टाचणी लावल्यामुळे आपले दोन्ही पॉइंट जे आहेत ते एकदम जागेवर आहेत, अजिबात इकडे तिकडे सरकत नाहीत किंवा मागे पुढे होत नाहीत. तर इथे बघा दोन्ही पण पॉइंट अगदी आपले बरोबर आलेले आहेत, अजिबात सुद्धा मागं पुढं अजिबात झालेलं नाही. त्याच्यानंतर आता आपल्याला पूर्ण बाही जोडून घ्यायची आहे. तर इथे बघा ही शोल्डरची शिलाई आहे ती अशी सरळ व्यवस्थित ठेवायची. त्याच्यानंतर हा दोन्ही पण पार्ट आहे ते व्यवस्थित असं पकडायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही आपली जी शोल्डरची शिलाई असतात ना त्या अशा व्यवस्थित एकावर एक अशा ठेवून घ्यायच्या आणि मग शिलाई मारायची. त्याच्यानंतर हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे ना तो इथे आपल्याला कट करायचा. आता आपल्याला ब्लाऊज जो आहे तो असा सरळ करून घ्यायचा. इथे बघा अशी एकदम स्ट्रेट अशी आपली लाईन येते आणि मुंड्यातली शिलाई पण एकदम परफेक्ट अशी येते. आता असं पकडून आपल्याला 1 पाव इंच एवढं मार्जिन सोडून इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. सेम याच पद्धतीने आपल्याला इकडच्या साईडची पण बाही जी आहे ती इथं जोडून घ्यायची आहे. तर इकडच्या साईडला पण तुम्ही बघू शकता आपला शोल्डर जो आहे इथं तो थोडाफार कमी जास्त झालेला आहे, तर इथे आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आता ही बाही ठेवली. आता हा आपला पाठीमागचा भाग आहे आणि बाहीचा मध्य काढून घ्यायचा अगोदर. आता ही पण बाही बघा जोडताना थोडीशी कमी जास्त झालेली आहे. आता बघा ही जी लाईन आहे ना हा जो आहे आपला मधला भाग तो बरोबर इथे ठेवायचा असा आणि असं चेक करत करत बाही घ्यायची. तर इथे बघा पूर्ण ब्लाऊज आपला स्टिच करून झालेला आहे एकदम परफेक्ट असं. ॲक्च्युली फिटिंगचं शिलाई मारतानाचा व्हिडिओ शूट झाला नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला नंतर दाखवते. तर इथे बघा अशा प्रकारे फिटिंग करताना आपण इथं कमरेचं 4थ्या भागाचं माप टाकलं, त्याच्यानंतर इथून छातीच्या 4थ्या भागाचं माप टाकलं आणि इथं दंडघेऱ्याचा अर्धा करून माप टाकलं आणि इथं पूर्ण आपण जी फिटिंगची शिलाई जी आहे ती इथं मारून घेतलेली आणि त्याच्यानंतर इथे बघा बाजूला मी अजून 2 एक्स्ट्राच्या शिलाया मारून घेतलेल्या आहेत. तर इथे बघा अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊजची आपली फिटिंग झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपली फिटिंगची शिलाई आहे ती ही स्ट्रेट आहे. ब्लाऊजला फिनिशिंग पण खूप छान येते. हे जे छोटे छोटे टिप्स आहेत ते आपल्याला इथं फॉलो करायचे असतात आणि तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं आपल्या ब्लाऊजची फिटिंग आलेली आहे. तुम्ही बघितलं मुंड्यातली शिलाई पण इथं अजिबात खाली वर झालेली नाही आणि सगळ्यात मेन म्हणजे पूर्ण ब्लाऊज आपला दिसायला पण खूप छान दिसतो आणि बाही बघा तुम्ही कुठेच एक सुद्धा चुनी वगैरे अजिबात पडत नाही. एकदम परफेक्ट अशी आपली पूर्ण बाही येते आणि फिटिंगलाही खूप छान दिसतो ब्लाऊज. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. थँक्यू. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.